नमस्कार. आज आपण तपन मुखर्जी यांनी लिहिलेली एक खूप सुंदर आणि मनाला भिडणारी गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे एन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. ही एक खरी घटना आहे जी आपल्याला माणूस आणि प्राणी यांच्यातल्या एका अद्भुत नात्याची ओळख करून देते. चला तर मग सुरू करूया हा अविस्मरणीय प्रवास. तर ही गोष्ट आहे पश्चिम बंगालमधल्या राणीगंजची. लेखकाचं घर एका मोठ्या कंपनीच्या आवारात होतं. आणि हे आवार म्हणजे काय? हिरवीगार झाडं, सुंदर बाग, जणू काही एक छोटंसं जंगलच. इथे अनेक पक्षी, प्राणी राहायचे. आणि त्यातच होती वानरांची एक टोळी जी तिथल्या पेरूच्या झाडावर अक्षरशः राज्य करायची. दिवस होता शनिवारचा. पूजा सुट्टीमुळे सगळीकडे शांतता होती. घरातले सगळे दुपारच्या जेवणानंतर मस्त आराम करत होते. आणि आपले लेखक ते एका साहसी कथेच्या पुस्तकात इतके हरवून गेले होते की त्यांना बाहेर काय चाललंय याचं काहीच भान नव्हतं. पण ही शांतता फार काळ टिकली नाही, कारण थोड्याच वेळात असं काहीतरी घडणार होतं जे त्या दुपारचं चित्र पूर्णपणे बदलून टाकणार होतं. पाहूया पुढे काय झालं. अचानक त्या शांततेत कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज घुमू लागला. सुरुवातीला लेखकांना वाटलं की हे तर नेहमीचंच आहे, पण हळूहळू तो आवाज वाढतच गेला आणि त्यांचं भुंकणं अधिकच आक्रमक झालं. हे काहीतरी वेगळं होतं. आणि मग काय, कुत्र्यांच्या भुंकण्याला आता घाबरलेल्या कावळ्यांच्या कावकावीची साथ मिळाली. या सगळ्या आवाजांमुळे एकच गोंधळ उडाला. यालाच इंग्रजीत कॅकोफोनी असं म्हणतात. म्हणजे एक असा कर्कश आवाज जो सांगत होता की काहीतरी खूप चुकीचं घडतंय. कॅकोफोनी म्हणजे असा आवाज जो आपल्या कानांना अजिबात सहन होत नाही, एक प्रकारचा कल्लोळ. आणि हाच कल्लोळ जणू काही निसर्ग धोक्याची सूचना देत असल्यासारखं वाटत होता. या विचित्र आवाजाने लेखकांची उत्सुकता वाढली. नक्की काय चाललंय हे बघण्यासाठी ते वरांड्यात आले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. हे शब्द स्वतः लेखकाचे आहेत आणि या एका वाक्यातून त्या दृश्याची तीव्रता आपल्या लक्षात येते. क्लब हाऊसच्या छतावर त्या वानरांच्या टोळीचा म्होरक्या एका लहानग्या पिल्लाला अक्षरशः मारत होता. प्राण्यांच्या जगात एक खूप क्रूर प्रथा आहे. कळपाचा प्रमुख नर आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी दुसऱ्या नर पिल्लांना मारून टाकतो. आणि दुर्दैवाने लेखक त्याच घटनेचे साक्षीदार बनले होते. हे भयानक दृश्य पाहून लेखकांना धक्का बसला, पण ते शांत बसले नाहीत. त्यांनी एका क्षणाचाही विचार न करता त्या पिल्लाला वाचवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी लगेच घरातून एक जाडजूड काठी घेतली आणि त्या मोठ्या वानराच्या दिशेनं दगड फेकायला सुरुवात केली. दगड लागताच तो वानर घाबरला आणि त्याने त्या जखमी पिल्लाला छतावरून खाली सोडून दिलं. पण आता खरं आव्हान होतं ते खाली वाट बघणाऱ्या भुकेल्या कुत्र्यांपासून त्या पिल्लाला वाचवण्याचं. लेखकाने कसाबसा कुत्र्यांना बाजूला सारून त्या पिल्लाला उचलून घेतलं. पण ते पिल्लू पूर्णपणे निश्चल होतं. त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं आणि कोणतीही हालचाल नव्हती. ते अक्षरशः निष्प्राण झालं होतं. इनर्ट म्हणजे शक्तिहीन, हालचाल नसलेलं. या एका शब्दात त्या लहान जीवाचं दुःख आणि त्याची नाजूक अवस्था व्यक्त होते. आता आपण या कथेच्या सर्वात भावनिक भागाकडे आलो आहोत, जिथे शब्द नाही तर फक्त भावना एकमेकांशी संवाद साधतात. लेखकाचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांनी लगेच प्रथमोपचार सुरू केले. जखमा स्वच्छ केल्या. चेहऱ्यावर थंड पाण्याचे हपके मारल्यावर काही वेळाने त्या पिल्लाच्या शरीरात थोडी हालचाल झाली. ते उठून बसलं आणि एका लहान मानवी बाळासारखंच हुंदके देऊन रडू लागलं. हा सगळा प्रकार दुरून बघणारी त्या पिल्लाची आई आपलं बाळ सुरक्षित आहे हे पाहताच हळूच खाली उतरली. ती थेट आपल्या बाळाजवळ गेली आणि त्याला उचलून घट्ट छातीशी धरलं. आईच्या स्पर्शाने ते बाळ लगेच शांत झालं. त्याला जणू काही खूप मोठा आधार मिळाला होता. जाण्यापूर्वी त्या आईने एक क्षण थांबून लेखकाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, राग नव्हता, होती फक्त कृतज्ञता. एक असा मूक संवाद जो हजारो शब्दांपेक्षाही जास्त बोलका होता. एका आईने दुसऱ्या जीवाला दिलेले ते मूक धन्यवाद होते. या एका घटनेने लेखकाला आयुष्यभरासाठी एक खूप मोठा धडा शिकवला. पाहूया या भेटीतून त्यांना नक्की काय शिकायला मिळालं. या अनुभवातून लेखकांना कळालं की माणूस आणि प्राणी यांच्यातही संवाद होऊ शकतो. आणि हा संवाद फक्त खाण्यापिण्याच्या वस्तू देण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो असतो विश्वासाचा, करुणेचा आणि सहानुभूतीचा. त्या आईच्या नजरेने हेच तर सिद्ध केलं होतं. या घटनेला आज जवळजवळ 55 वर्षे उलटून गेली आहेत.
लेखक आता 70 वर्षांचे आहेत. पण त्या आईची कृतज्ञ नजर आणि तो मूक संवाद ते आजही विसरू शकलेले नाहीत. ही कथा ऐकल्यावर खरंच एक प्रश्न मनात येतो नाही का, की आपण प्राणी आणि निसर्गासोबतच्या आपल्या नात्याकडे कोणत्या नजरेने पाहतो? संवाद आणि भावना या फक्त माणसांपुरत्याच मर्यादित आहेत की त्या पलीकडेही काही आहे? कंपिलेशन अँड प्रोडक्शन प्रसाद सुरेश वैद्य, विवेकानंद विद्यालया, चोपडा, डिस्ट्रिक्ट जलगांव.